आमदार राणा पाटील यांनी म्हटलं की मी चुकीचे बोलणारे आणि खोटं बोलणाऱ्याला उत्तर देत नाही, परंतु सुप्रियाताई माझ्या तुम्ही मोठ्या बहीण आहात म्हणून मी तुम्हाला उत्तर देते. नेमकं काय प्रयत्न? खरं तर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण जी लोक या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक महिने तुरुंगात ठेवलं, त्याच लोकांच्या पैशावर, ह्याच ड्रग्सच्या पैशावर ही ड्रग्सचा काळा बाजार इथं चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला. विधानसभेलाही त्याचीच पुनरावृत्ती केली. आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत. मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. आणि ज्या माणसानं अशा आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, मला या राजकीय पक्षाकडनं आणि राणा पाटलाकडनं दुसरी काही अपेक्षा नाही. कारण अशाच कोंडबाळ्यामध्ये ते वावरत आहेत. आणि त्याच्यामुळं धाराशिव मधल्या जनतेनं, तुळजापूर मधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आलेली आहे की अशा वृत्तीच्या, अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी राजकारणातनं आपण आपल्या स्वतःचं अमूल्य असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते वापरून मला वाटतंय यांना आता खड्यासारखं बाजूला काढणं हे इथल्या जनतेचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणतात की मराठीत एक म्हण आहे, नाक कापलं तरी, त्याच्या पुढची मी म्हणत नाही, लोकांना माहिती आहे. मला वाटते अशी अवस्था त्यांची झालेली आहे. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं, चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं, मला वाटते ह्याच्यापेक्षा केविलवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही. जनतेला हे निश्चितपणे माहिती आहे की या ड्रग्सच्या प्रकरणातल्या आरोपींना अटक होण्यासाठी किती कालावधी गेला आणि ही मंडळी जामिनावर कशी बाहेर आली, कुणाच्या आशीर्वादानं आली, हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि जनता निश्चितपणे याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या माहितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या ड्रग्सच्या आरोपीला उमेदवारी देण्याच्या बाबतीत विरोध केला होता. तिथल्या महंतांना उमेदवारी द्या अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली होती. भारतीय जनता पार्टीची जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती. पण असं असतानाही आपल्या लाडक्या ड्रग्सच्या व्यवहारामध्ये अडकलेल्या माणसाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणं, नेमका जनतेत काय संदेश ते देऊ पाहतायत की अशा पद्धतीनं कुठलाही तुम्ही काळा कारभार केला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमचं संरक्षण करू, हे सांगू पाहतायत का? आणि त्याच्या पुढे जाऊन मी विचारतो की अशा पद्धतीच्या ड्रग्सचं व्यसन जर आपल्या लेकरानं केलं तर ते त्यांना चालणार आहे का? मग बाकीच्या सर्वसामान्य जनतेच्या लेकरांनी ते व्यसन केलं तर चालतंय त्यांना, हे स्वतःच्या लेकराच्या बाबतीत घडलं तर चालणार आहे का? अशाच पद्धतीने त्यांची भूमिका राहील का? हा माझा सवाल आहे. या पक्षप्रवेशामध्ये तुळजापूरमधला जो ड्रग्ज प्रकरणातला पक्षप्रवेश झाला आरोपीचा, त्याच्यावर टीका होतीये. भाजपामध्ये प्रवेश करताना काही क्रायटेरिया आपण लावतोय का फक्त इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातं किंवा त्याची लोकप्रियता बघितली जाते? काय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आपल्याला संविधान दिलंय त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत एखाद्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो. आणि सर्व पक्षामध्ये या वेगवेगळ्या पद्धतीने इश्यू होत असतात. या बाबतीमध्ये सहसा मी जास्त बोलत नाही, कारण प्रश्न विचारणारे जे असतात ते कोण आहेत त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण मूळ मुद्दा काय आहे की 2-3 वेळेस सुप्रियाताईंनी जो उल्लेख केला होता त्यामुळे मी सविस्तर असं त्यांना पत्र लिहिलंय, पुरावे दिलेले आहेत आणि त्या मला अगदी लहानपणापासून ओळखतात. त्यामुळे कुठलंही चुकीचं काम मी करणार नाही हे त्यांना देखील कल्पना आहे. दादा, त्याच प्रवेशावरनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली, काही वरिष्ठ स्तरावरून काही नावं वेगळी सांगितली होती, मात्र स्थानिक नेतृत्वानं आपण जो आहे तो विनोद पिटू गंगणे यांनाच उमेदवार म्हणून निवडलेला, त्याच्यावरती टीका होते.
त्यांच्या उमेदवारी देण्यामागे नेमकी आपली मानसिकता किंवा आपल्या पक्षाचं धोरण काय आहे? हा जावई शोध ज्यांनी काढलाय ते जावयाला जरा समोर बोलवा, मग आपण त्याला विचारू की नेमकं कोणी कोणाला काय सांगितलं होतं. आणि निकष जे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये हे सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि ज्या व्यक्तीला आपण उमेदवारी दिलेली आहे त्याचं सर्व बॅकग्राऊंड जे आहे ते बघून मगच तो निर्णय घेण्यात आलेला आहे. जे तुळजापूरचं ड्रग्ज रिलेटेड विषय होता त्या बाबतीत मी ह्याच्या आधी सांगितलंय की विधानसभेच्या वेळेस तिथल्या माता भगिनींनी मला हा विषय अतिशय गंभीर होत चाललाय सांगितलं होतं. मी त्यांना शब्द दिला होता की या बाबतीमध्ये मी वैयक्तिक लक्ष घालेन आणि हे सर्व उद्ध्वस्त करायला एकत्रित आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. तो शब्द दिल्याप्रमाणे मी तत्कालीन जे SP होते त्यांना हा विषय सांगितला. त्यांनी या प्रक्रियेमध्ये काम सुरू केलं होतं. दुर्दैवाने जास्त यश मिळालं नाही. त्यामुळे मी अधिकची माहिती घेऊन त्यांना अगदी काही डिटेल्स, स्पेसिफिक डिटेल्स जे आहेत, नाव नंबर दिले होते, त्याच्यावरती त्यांनी काम केलं. नंतर मी त्यांना एक व्यक्ती जोडून दिला होता. जो व्यक्ती जोडून दिला होता तो म्हणजे विनोद गंगणे. विनोद गंगणेने त्यांच्या सहकार्याने, LCBच्या सहकार्याने इतर गोष्टी ज्या केल्या त्या आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे दुर्दैवाने पोलिसांनी मदत केली हे सगळं उघड करायला, त्यालाच आरोपी केलं. आता हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे हे न्यायालय ठरवेल. मीडिया ट्रायल करणं किंवा जे लोक असेच वरवरचं बोलणारे आहेत सवंग लोकप्रियतेसाठी, त्यांना मला आवर्जून सांगायचंय की आपली न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेच्या पुढे हा विषय आहे आणि कोण गुन्हेगार आहे ते ठरवायला ती व्यवस्था अतिशय सक्षम आहे. दादा, महंतांना बिनविरोध नगराध्यक्ष करायचं ठरवलं होतं, त्याच्यामध्ये नेमकी अडचण काय आहे? मला वाटतं हा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे. कारण जसं तुळजापूरची प्रचंड बदनामी काही लोकांनी षडयंत्राच्या माध्यमातून केली, तसंच या प्रक्रियेमध्ये देखील जे आपले आदरणीय पूजनीय असे महंत आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा अयोग्य व्यवहार केला गेला असं माझं मत आहे. परंतु या बाबतीत अधिकची माहिती माझी विनंती राहील की आपण महंतांनाच विचारावं, म्हणजे ते नेमकं काय घडलं, कसं घडलं हे आपल्याला सांगू शकतील. त्यांना आता उमेदवारी दिली, आपण आज रॅलीला संबोधित करत, जनतेपुढे सगळा एकंदरीत विषय जाता, जनतेला काय आव्हान असणार आहे आपलं? नाही, तिथे मी आवाहन करेन, ऐकायला या आपण. रॅलीमध्ये मी स्वाभाविकच आहे या विषयावरती जे योग्य आहे ते बोलणारच आहे आणि तिथे आपण अधिक बोलू. आज जो आपल्याला इथे सत्कार बघता आला, आम्ही जो सत्कार केला आपण बघितला डॉक्टर अनुजा परमेश्वर कदम यांचा, याच्यावर आपण थोडं समजून घ्यायला सगळ्यांनी की उमेदवारी कोणाला दिलेली आहे आणि त्यांना बिनविरोध कसं पद्धतीने लोकांनी, इतरांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय जो दिलाय, विड्रॉ करण्याचा जो घेतलाय. तुळजापूरचा आपण विकास करत असताना प्रामाणिकपणे हे पहिल्यांदा झालंय की जनतेला आपण विश्वासात घेतलं. हा आराखडा आहे, त्यात काय बदल करायचे तुम्ही सांगा, आणि त्या पद्धतीने पूर्ण आराखडा त्यांना जसा अपेक्षित आहे, मग ते नागरिक असतील, भाविक असतील, अगदी आपण इंटरनेटवरती हे टाकलं होतं, त्या सूचनांप्रमाणे अनेक बदल आपण केलेले आहेत. अगदी पुजाऱ्यांचं म्हणणं होतं की आमचे जे काही विधी असतात ते कुठे केले जातील, त्याच्यात काही लोकांनी मुद्दाम संभ्रम पसरवला होता. तर मग मी सांगितलं की लेखी आपले मुद्दे द्या आणि प्रत्येक मुद्द्याला लेखी आपण उत्तर दिले. त्यामुळे संभ्रम करणारे लोक अजूनही प्रयत्न करत असले तरी माझं आपल्या माध्यमातून स्पष्ट म्हणणं आहे की कुठलाही विषय जर समोर आला, तो लेखी स्वरूपात दिला तर तोंडी तर बोलू आपण, परंतु लेखी प्रश्नाला लेखी उत्तर आपण देऊ. जिथे गरज पडेल तिथे पुरावे देखील देऊ. ठीक आहे. थँक्यू.